होईन फिकर, होईन फिकर, होईन भिकार, होईन भिकारी. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी. आची माझा नेम धर्म, आची माझा नेम धर्म धर्म. आची माझा नेम धर्म. मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम. होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, वारकरी. पंढरीचा वारकरी. होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी. हीच माझी उपासना, 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 उपासना. हीच माझी उपासना. लागो संतांची चरण, लागो संतांची चरण. होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी. ठसका देऊन अभंग म्हणायचा. आलं का लक्षात? शरीराचाही व्यायाम, चालतानाही व्यायाम आणि रियाजही होतो त्यातून. आता पुढं चरण बघा. तुका म्हणे देवा देव, तुका म्हणे देवा देव. हीच माझी माझी भोळी सेवा, हीच माझी भोळी
हीच माझी भोळी सेवा, हीच माझी भोळी सेवा, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी. पंढरीचा वारकरी, वारकरी, पंढरीचा वारकरी, 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 पंढरीचा, 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 पंढरीचा वारकरी, वारकरी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन अगदी फ्रीली माइंडेड बरं का, कुठलंही टेन्शन न घेता अभंग गायचा असतो. टेन्शन घेऊ नका. अभंग हा गायचा असतो बरं का, कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता. आमकाच राग गातोय, इथं हेच चुकतंय, असं ज्या वेळेला नवीन मुलांसाठी ही आवर्जून व्हिडिओ असतात माझे. हॅव सेल्फ कॉन्फिडन्स. महत्वाची गोष्ट ही आहे की बाबा समोर कितीही गायनाचार्य, कितीही पट्टीचा असला गाणारा, तरी सुद्धा तुमचा आत्मविश्वास तुमच्याजवळ असू द्या. समोरचा फार हुशार आहे असं तुम्हाला वाटतं का? ही गैरसमजूत आहे तुमची. त्यांनी तेवढी चाल केलेली असते. मग आता तुम्ही केलेली चाल ही त्याला पाठीमागं म्हणताना अडचणच येते ना. परंतु जेव्हा तुम्ही असं पाठीमागं म्हणाल त्यावेळेलाच लक्षात ठेवा, वारकरी तोच असतो ज्याला सहनशीलता ज्याच्याकडे असते आणि ज्याच्याकडे आत्मस्थिती ब्रह्मरूप ब्रह्मरसाची प्राप्ती करून घेण्याची गोडी असते. त्याच्या मागं म्हणताना मी चुकलो म्हणून तो वाईट, मुद्दाम तो अहंकारी आहे वगैरे वगैरे असलं म्हणू नये. ध्यानात ठेवा, हे वारकरी संप्रदायाची शिकवण मी देण्याचा प्रयत्न करतो. जी नवीन कीर्तनकार आहेत किंवा मुली आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. एखाद्या वेळेला आपलं म्हणताना चुकलं तर तिथं नाराज आणि अपमानित होऊन बसायची काय कारण नाही. उलट ते हसून खेळून आपण कसं चुकलो ध्यानात आलं का, हे हसून खेळून मान्य करावं. ध्यानात आलं का तुमच्या, तरच तुम्ही या वारकरी संप्रदायामध्ये टिकू शकता. नाहीतर इथं एका चढीत एका अहंकाराने भरलेली, ओत अहंकाराने भरलेली. आलं का लक्षात? ते पुन्हा माघारी येऊन तुम्हाला खिजवणार, हा चुकला का नाही. तर असल्या फालतू गोष्टीवर लक्ष द्यायचं नाही. लक्षात ठेवा, आपण नम्रता पाहिजे आणि अतिनम्रता बी नको आहे. लक्षात ठेवा, अतिनम्रता धूर्त लक्षण. त्याच्यामुळं फक्त हॅव कॉन्फिडन्स, स्वतः आत्मविश्वास असू द्या. आणि कोणताही गाणारा कितीही पट्टीचा गायक असू द्या, त्याच्या मागं गायला घाबरू नका. किंवा पुढं गायला लावलं तर पुढं गा. चाललेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, संतांच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.